बोला ना. नमस्कार सर. हा, नमस्कार. सर, पावसाचं खूप वातावरण वेगवान आहे सर. पाऊस उघडीप कधी होईल सर? तिकडं चालू झालंय का? तुम्ही सांगितलं होतं त्याप्रमाणे खूप जास्त पडू लागला साहेब इकडे जालना असो किंवा छत्रपती संभाजीनगर आमच्या हा, मराठवाड्यामध्ये. मला म्हणलं आता काय का, आता 30 आणि 31 तारखेला उद्या 30 आणि 31 जुलै. थोडं सूर्यदर्शन होईल राज्यात थोडं थोडं. हो का? पण आम्हाला काही कंपल्सरी राहणार, फक्त सूर्याचं तोंड काढणार समजा सूर्यदर्शन. एखाद्या वेळेस समज. हा, आणि थोडं उघडेल तर तितक्यात फवारण्या करून काय शेतीची कामे करून घ्या. हो, हो, पण पावसाचा जोर नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, हो, त्याच्यानंतर अमरावती, अकोला, अचलपूर, इकडं अकोला, बुलढाणा, जळगाव, जामोद, हो, हो, जालना, सिंदखेड राजा, हो. तसेच इकडं सिल्लोड, म्हणजे हे हां. सिल्लोड, तिकडला भोकरदन, तसंच वैजापूर, पुन्हा जळगाव जिल्हा, हो, हो, त्याच्यानंतर येवला, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र, नंदुरबार, धुळे, जळगाव, हो, हो. इगतपुरी, म्हणजे हे पट्टा असा पाऊस पडणार आहे आता 5 तारखेपर्यंत. 5 ऑगस्टपर्यंत. हे जे मी इतके गाव सांगितले ना एवढ्या पट्ट्यामध्ये, हे हो, हो, हो. एवढे तालुके, जिल्हे समज तेवढे. अ, सगळे चांगले हे पट्टाच असा कडीपर्यंत जाणार हां, तिथपर्यंत इगतपुरीपर्यंत. साईडचा. समज आणि त्याच्यानंतर उर्वरित समजा परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, बीड, उस्मानाबाद, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नगर, या भागामध्ये काय होईल, ऊन पडन असं अर्ध्या एक तासातून, पण सर येतील लगेच त्या दिवशी. हो. हां, सर तुम्ही म्हणे त्या दिवशी की जसा वेळ भेटेल तसे तुम्ही शेतीची कामे करू शकता कारण की हो, उघडूच नाही लागलं पाऊस तर अतिवृष्टी आहे हो, म्हणजे. हो. हे आता ना पाऊस तिकडे वळाला. मी म्हणलं ना आता वरुण राजाची बॅटिंग हां. उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भ, पश्चिम ह्या भागानं अशी जाणार म्हणलं होतं. हो, हो. आणि आणखीन एक तुम्हाला एक सांगतो, हे खास करून हे एक मेसेज द्या कांद्यावाल्या शेतकऱ्यासाठी. हो, हो. नक्कीच. त्यांना काय करा, त्यांना म्हणा आता हे महिना जुलै महिना आहे. हो. जुलै आणि ऑगस्टमध्ये समजा आता ना आपलं मध्य प्रदेशचा कांदा यायला काढायला. हो, हो. तर मध्य प्रदेशमध्ये तिकडे आता खूप पाऊस पडणार आहे आता ह्या 15 दिवस. साहेब ऑगस्टमध्ये काय सर साहेब थोडक्यात आपला? आपल्याकडे नाही, मध्य प्रदेशमध्ये जास्त राहणार हो आहे. का? तर मग हां. ते हे हे एक सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. मध्य हं. प्रदेशमध्ये पाऊस झाला की तिकडला नेमका कांदा येणार आहे काढायला, तर त्यांचं कांद्याचं नुकसान होणार आहे. हो, हो. नाही आता तर बऱ्याच. आपल्या शेतकऱ्याला फायदा होणार. आणि आणखीन एक प्लस पॉईंट सांगतो, आता 20 ऑगस्ट नंतर बरं का, हो, 20 हो. 20 ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू तिकडं पाऊस जर झाला की हो. तिकडला नेमका कांदा काढायला येतं की त्यांचं नुकसान झालं की आपल्या कांद्याचा भाव वाढतोय. हां, हां. हे बरोबर, सगळ्यात बरोबर. सोपं गणित लक्षात घ्यायचं, हे कांद्या निसर्गात. कांद्याच्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे समज. ही महत्वाची बातमी. आणि साहेब समज आता हे बाकीच्या बऱ्याच काही शेतकऱ्यांना हा प्रश्न पडलाय, की समज आता फवारणी करता टाईमच नाही भेटू लागला. कारण पाऊस जो आहे की दररोज म्हणजे दिवसातून केव्हा पण सुरू होतोच. म्हणजे पावसाचं त्यांना म्हणा वातावरण. आता काय करा, हे 30-31 तारखेला थोडं ऊन पडणार आहे, तितक्यात फवारा. आणि 1 तारखेनंतर पुन्हा विदर्भातून पुन्हा पाऊस येणार आहे. म्हणजे 1 पासून 5 तारखेपर्यंत विदर्भाकडून इकडं मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र समज. हो, येणार आहे पाऊस. आणि ते असंच इकडे याच्याकडे जाणार, उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे. हो. आणि ते साहेब तिकडे गेल्याच्या नंतर काय होतंय की मग इकडे महाराष्ट्रात रिमझिम चालू होणार. हो. 5 ऑगस्ट नंतर कसं राहील साहेब थोडक्यात पुढं? 5 त्यानंतर मग ऊन पडेल थोडं. म्हणजे पण शेतकऱ्यांना. ऊन पडेल, पण काय होईल, राज्यातला पाऊस एकदम बंदच होणार नाही समजा असा. म्हणजे मग चालूच राहील समज भाग बदलत. कुठे ना कुठे चालूच राहणार समजा. भाग बदलत समज. हो. हो, ते काय होईल, विभागावाई चालू राहील. मग ते पाऊस राहील एक आपलं इकडे विदर्भातच चालू राहील जास्त हो. करून. नाही त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये भरपूर कमेंट्स आल्या होत्या, की समज आमच्याकडे म्हणजे झड लावलेल्या पावसांना झड लावलेली असं म्हणजे खूप पाऊस चालू आहे तर असं म्हणजे कसे उघडाव कधी देईन पाऊस दक्ष साहेबांना विचारा म्हणे. म्हणून म्हणलं साहेबांसोबत कॉन्टॅक्ट करू म्हणलं परत एकदा. आपण ते डेडलाईन सांगितली 5 तारखेपर्यंत म्हणलं. हो, हो. तुमचा व्हिडिओ पण बघितला मी तसा तुम्ही काल पण टाकला ना एक. हो. हो, ओके. धन्यवाद सर.